गेले बाहेर, झाले मोकाट, इकडचं हुकलं असं म्हणते. मी जर बाहेर फिरलो आणि काही कारणामुळे समजा माझ्या प्रपंचाची समजा ही वाताहत झाली, तर लोक माझ्या आध्यात्मिक विचारधारेवर बोट ठेवतील. कानडा म्हणजे कानडी नाही, कानडा म्हणजे दुर्बोध, अतर्क्य, अगम्य, कर्मे इशू भजावा, आपल्या कर्मामध्ये देव पाहावा. कारण पुंडलिक वरदे म्हटल्यानंतर तुम्हाला एकदम पोळी कुचकरून जेवण चालू करावं, लढाई तुम्ही चालू करू शकत नाही. तर देव करण्याची क्षमता या भगवंतामध्ये, आणि ही जी क्षमता आहे, ही क्षमता इतर कुठल्या देवतेमध्ये तुम्हाला तशी सापडणार नाही. नमस्कार. रसिक कट्ट्यावर आज आपलं मनपूर्वक स्वागत. आणि रसिक कट्ट्याअंतर्गत संवाद या अंतर्गत मी आज डॉक्टर विकास भायेकर यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर विकास भायेकर यांचा थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. हरिभक्तपरायण, ग्रामगीताचार्य डॉक्टर विकास भायेकर हे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. सर प्राध्यापक देखील आहेत, कीर्तनकार, आणि सरांनी संत साहित्यामध्ये PhD मिळवली आहे. संत साहित्य आणि पसायदान यावर सरांची अनेक व्याख्याने झाली आहेत. जीवनदर्शन व्यासपीठ अंतर्गत ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर दर गुरुवारी होणाऱ्या चिंतन वर्गात सर सातत्याने अनेक वर्षापासून मार्गदर्शन करत आले आहेत. श्री संत सेवा संघाच्या माध्यमातून पुण्यभूमी भारत दिंडीमध्ये नियमितपणे सरांचा सहभाग असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा आणि विचारधारेचा सातत्याने प्रचार आणि प्रसाराचं कार्य सर सातत्याने करत असतात. सरांची 3 पुस्तकं देखील प्रकाशित आहेत. संत तुकारामांचे मनोपषेद, ग्रामगीता आणि श्रमप्रतिष्ठा, मना पाहिजे अंकुश. सर रसिक कट्ट्यावर आपलं मनपूर्वक स्वागत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधताना वारी, विठ्ठल याच्याशी आपलं जवळचं नातं आहे. या अनुषंगाने तुम्हाला पहिला प्रश्न विचारताना, भक्ती संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचे काय काय योगदान आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे ते आपल्याकडून जाणून घेताना आम्हाला निश्चितच आवडेल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आहे. अतिशय पुण्यपर्व असलेल्या या वारीच्या पर्व काळामध्ये विठ्ठल, वारकरी संप्रदाय, संत आणि एकंदरच या आपल्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संस्कृतीबद्दल मला या निमित्तानं बोलायला भेटतं, हे माझं भाग्य आहे. त्या निमित्तानं मी संलग्न असलेल्या सर्व भाविक ज्ञानी श्रोत्यांना, साधकांना मनापासून वंदन करतो. प्रश्न जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. वारकरी संप्रदायाचे खऱ्या अर्थानं या जीवनामध्ये किंवा आजच्या आधुनिक काळामध्ये योगदान काय, तर त्याचा अतिशय थोडक्यामध्ये तुम्हाला मी म्हणजे उत्तर आपल्याला थोडक्यात देता येईल त्याचं, की आजचा काळ जो आहे तो स्पर्धेचा आहे. त्या स्पर्धेच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पुढं जावं असं वाटतं, आणि हा जो काळ हा मीडिया किंवा अशा प्रकारच्या गॅजेट्समुळे सर्व जग तुमच्या माझ्याजवळ आलेलं आहे. त्यामुळे माझ्या पुढे कोण आहे ही अननेसरी ईर्ष्या माझ्या मनात निर्माण होते, आणि त्यामुळे मनुष्य ऐहिकतेच्या मागं लागून स्वतःच्या जीवनाची फरफट करतो. स्वतःच्या वास्तविक क्षमता आणि जे अपेक्षा असलेली, कल्पना असलेली त्याची मनोरथ यातली जितकी तफावत असेल तितकी त्याची मनाची फरफट होते, आणि त्यातून अनेक प्रकारच्या मानसिक व्याधी, अनेक प्रकारचे व्यसनं याची निर्मिती होताना दिसते. या पार्श्वभूमीवर जीवनाला सर्व गोष्टीपासून निवृत्त करत समाधानाच्या उंबरठ्यावर घेऊन जाऊन आहे त्यात मला समाधान आहे, अशा प्रकारची एक आंतरिक भावना निर्माण करणारं जे तत्त्वज्ञान या महाराष्ट्राच्या भूमीनं मानवतेला दिलं, त्याचं नाव वारकरी संप्रदाय किंवा भागवत धर्म. आणि त्या अनुषंगानं हा जो तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की भक्ती आंदोलनामध्ये किंवा भक्ती चळवळीमध्ये वारकरी संप्रदायानं काय दिलं, तर वारकरी संप्रदायानं भक्ती आंदोलनामध्ये या समाजाला जर त्यांनी खरोखर संप्रदायाची, संत साहित्याची, आराध्य विठ्ठलाची जर ओळख करून घेतली, तर त्यांना आंतरिक समाधान झाल्यामुळं या ईर्षेपासून ते निश्चितपणे दूर जाऊ शकतात. आता तुम्ही म्हटले की विठ्ठलाची ओळख करून घेतली पाहिजे. बरोबर. तर पंढरपूर आणि विठ्ठल हे काय नेमकं नातं आहे, किंवा पंढरपूरचा जो विठ्ठल आहे? बरोबर. पंढरपूर, विठ्ठल याचे जर आपण
वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पुराणातले किंवा इतिहासातले अशा प्रकारचे जर शोध घेत बसलो तर त्याच्यामध्ये चार मूलतः भाग होतात. एक त्यातला जो भाग आहे तो खरा ऐतिहासिक, दुसरा पौराणिक, तिसरा जो आहे तो मध्ययुगीन आणि चौथा जो आहे तो आधुनिक. तर यातला ऐतिहासिक भाग जर आपण पाहिला तर मग ही मूर्ती कशी आली, कुठे आली, मुघल काळात कुठे होती, या अतिशय तसं पाहिलं तर सत्यान्वेषी असतं ते, परंतु ते मूलतः वृक्ष होत चालतं ते. आणि त्याच्यामुळे त्याच्याशी निगडीत असलेल्या भावना ज्या असतात त्या तुटत चालतात. पौराणिक याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्कंदपुराण आहे, त्यानंतर विष्णू पुराण आहे, पद्मपुराण आहे. याच्यामध्ये अनेक कथा कहाण्या आहेत. त्या कहाण्यामध्ये महत्त्वाचं द्वारकेमध्ये शची म्हणजे इंद्राची पत्नी जी आहे तिला जो वर मिळाला होता एकदा की मी तुला माझ्या जवळ कुठेतरी ठेवील असं विष्णूने जो वर दिला होता, तर तशी ती श्रीकृष्णाच्या मांडीवर बसलेली पाहून रुक्मिणी नाराज झाली आणि ती तिथून दिंडीरवणात आली. मग तिचा शोध घेत प्रथम श्रीकृष्ण द्वारकेवरून गोकुळामध्ये गेले आणि तिथलं गोधन घेऊन तिथे आले आणि मग तिथे पुंडलिक भेटले वगैरे. हा जो प्रकार आहे तो झाला, हा पौराणिक भाग आहे. त्याच्यानंतर या पौराणिक भागाचं अनेक गोष्टींना उहापोह करत अनेक आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतले तत्वचिंतक, शोध घेणारे ऐतिहासिक राची ढेऱ्यांसारखे वैचारिक मंडळी यांनी खूप त्याचा शोध घेतला आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या कन्क्लुजनवर पोहोचले. पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, संत मंडळाचं जे एक उत्थान सुरू झालं मध्ययुगीन काळामध्ये, विशेषतः नामदेवरायांपासून, त्यातल्या कोणत्याही व्यक्तीला तिथे विठ्ठल कुठून आले, कसे आले, कशा करता आले याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणजे हा प्रश्न त्यांना पडलाच नाही. त्यांना पडलाच नाही. तुम्ही ऐतिहासिक दृष्टीनं आणि पौराणिक दृष्टीनं काही जरी केलं तरी पद्मपुराणाचं, विष्णू पुराणाचं किंवा स्कंद पुराणाचा कोणताही रेफरन्स यांना आवश्यकता नाही. यांचं स्पेशल विष्णू पुराण आहे, विठ्ठल पुराण आहे. अच्छा. आणि त्या विठ्ठल पुराणामध्ये त्यांनी केलेली एक महत्त्वाची फक्त क्रांती मी तुम्हाला सांगतो. आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये रामायण आणि महाभारत हे दोन आर्ष काव्य आहेत. त्याच्यामध्ये 7वा अवतार असलेला प्रभू रामचंद्राचा तो मनुष्ययोनीतला होता, परंतु वाल्मिकीने त्याला देवत्व प्राप्त करून दिलं. कर्तृत्व तसं होतं. पण नामदेवरायांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी हा विठ्ठल म्हणून जो काही देव असेल त्या देवाला मनुष्यत्व प्राप्त करून देऊन या वारकरी संप्रदायाला एक मित्र, एक सखा, एक गुरु, एक आधार, एक मार्गदर्शक आणि एक दीपस्तंभ अशा प्रकारचा उभा केलेला आहे. म्हणून मग आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर वगैरे. नंतर चंद्रभागेचे बद्दल अनेक अभंग आहेत. चंद्रभागेचं म्हणजे गंगा आणि यमुनापेक्षा त्याचं महात्म्य सांगितलं गेलेलं आहे ते स्थान महात्म्यामध्ये. तर ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणून या सर्व गोष्टी ज्या येतात त्याच्यापेक्षा पुंडलिकाला भेटायला कुठल्या काळामध्ये ईश्वर आलेत त्याची एक साक्ष जी आहे ती आदि शंकराचार्यांनी 8व्या शतकामध्ये दिलेली आहे. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातू मुनिंदे समागत तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा त्या पांडुरंग अष्टकम मधला पहिला जो श्लोक आहे की नाही, की वारकरी संप्रदायाचे पूर्ण फ्रेम आहे. फक्त तिथे पांडुरंग आहे, त्याच्या पुढे विठ्ठल कसा झालाय आपल्याला चर्चेत लक्षात येईल. तर यातला एक फक्त महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हे पंढरपूरचं पीठ जे आहे, आदि शंकराचार्यांचं गाव कालडी केरळमध्ये, तिथून त्या काळामध्ये या पांडुरंगाच्या या पंढरपुराचं महात्म्य होतं. ते पंडिरगे, पुंडलिकपूर वगैरे वगैरे अनेक गाव आहेत त्याच्याशी आपल्याला खोलात जायचं नाही, पण ते होतं. म्हणून तो यती ज्यावेळेस इकडे आला त्यावेळेस त्यांना इथली ही आभा आणि इथलं हे महात्म्य निश्चितपणे लक्षात आलं. आणि मग त्यांनी हा जो श्लोक म्हणजे हे जे अष्टकम रचलं त्याच्यामध्ये त्या महायोगपीठावर चंद्रभागेच्या काठी भीमेर म्हणजे तटे भीमरथ्याचे म्हटले तिथे फक्त वैशिष्ट्य लक्षात घ्या आणि त्या शब्दाला आपल्याला पुढे इलॅबोरेट करायचं सांगतो. हा भगवंत जो आहे समागत्य तिष्ठंत मानंद कंदम आणि तो आलेला आहे सर्व मुनीसहित. म्हणजे विठ्ठल हा सर्व संतासहित पुंडलिकासाठी तिष्ठत उभा आहे. हे या देवाचं वैशिष्ट्य आहे. हे या विठ्ठलाच्या
खऱ्या अवताराचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून पुंडलिक आईवडिलांची सेवा करण्यात गुंग असलेला असताना आपल्या आराध्य दैवताला वीट फेकून त्याच्यावर योगी 28 तिष्ठत उभा ठेवू शकणारा भक्तराज श्रेष्ठ पुंडलिक आणि त्याची वाट पाहत आनंदाने उभा असलेला पांडुरंग किंवा विठ्ठल हे या संप्रदायाचं खरं वेगळेपण आहे. आता तुमच्या याच्यात पांडुरंग आणि विठ्ठल हे असे दोन्ही शब्द आले, बरोबर. तर मग पांडुरंग आणि विठ्ठल हा. हे एकच आहेत. हो. तर हा फरक दोन्ही नावांमध्ये काय नेमका आहे, पांडुरंग आणि विठ्ठल? पांडुरंग आणि विठ्ठल याचा फरक जो आहे की नाही, तो रंग म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपल्याला नवरंग माहीत आहे. आपलं जीवन जे आहे ते रंगीत असतं, आपण ते रंगीत करण्याचा प्रयत्न करतो, त्यात वेगळ्या प्रकारचे रंग भरण्याचा प्रयत्न करतो. तर तुकाराम महाराजांचा भंग हा एक, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरू ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. याचा अर्थ सामान्यतः लक्षात ठेवा की आता वारीला 15 लाख लोक जात आहेत. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या मानाने जर विचार केला तर 15 कोटीमध्ये ती 1.1 बरोबर. मग बाकीच्या 9.चं काय? त्यांची तिकडे जाण्याची इच्छा नाही का? त्यांना जा वाटत नाही का? परंतु ते कर्तव्यानं बांधलेले आहेत. कारण कर्तव्य हे एक महत्वाचं आपल्या संस्कृतीचं हे आहे. गीतेचा विचार केला तर मग ते जे बांधलेले लोक येतं त्यांना हा पांडुरंग कसा मदत करतो लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, तुम्ही तुमच्या अध्ययन करणाऱ्या कार्यामध्ये, तुम्ही तुमच्या कृषी कार्यामध्ये किंवा तुम्ही तुमचं जे काही कार्य करतात त्याच्यामध्ये पावित्र्यानं नैतिकतेनं जर तुम्ही काम करत असले तर तुम्हाला जीवनाचे पूर्ण रंग दाखवू शकणारा पांडुरंग. अच्छा. आशीर्वाद देणार नाही पण तो दाखवू शकतो, कारण तो तुम्हाला आतून आधार देतो. आणि विठ्ठल जो आहे ना, मग तो विठ्ठल हा जमीन जशी तुमची आमची काळी आहे तसा तो विठ्ठल काळा आहे. रंग नाही त्याच्यात, तो काळा आहे. आपल्या या सृष्टीला सृजनाचं वरदान देणारे आषाढातले काळे भिन्नपैकी असतात, तेही काळे असतात. म्हणून सृजन देऊ शकणारे आणि सृजनाला वाढ देणारी पृथ्वी हे दोन्ही काळे येतात आणि ते तुम्हाला मला भरभरून देतात. म्हणून नैतिकतेनं जीवनात रंग भरणारा पांडुरंग, पण भरभरून देऊ शकणारा काळा विठ्ठल, असं त्यातला तुकारामाच्या अभंगानुसार एक आहे. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणतात की जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे कुठे असो जनविजन. युगे विठ्ठल 28 विटेवरी उभा, म्हणजे विठ्ठल विटेवरी उभा आहे. 28 युगे 28 विटेवरी उभा म्हणजे नेमकं काय, म्हणजे 28 युग त्याला झाली आहेत का, नेमकं काय त्याचा संदर्भ कसा आहे? मामासाहेब दांडेकरांनी त्याचा संबंध कसा दिलेला माहितीये का, की ती कालसापेक्ष गणना जी आहे ती तशी मोजायची नाही. जसं आपण 33 कोटी देव म्हणतो तर 33 कोटी म्हणजे प्रकार, तसं योगी 28 जे आहे की नाही तो अनंत काळापासून म्हणा, पण तसा आपण तर हिशोब जर केला तर सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे 4 युग होतात आणि 728 म्हटल्यानंतर ते 7 मन्वंतर होतात. पण तात्पर्य त्याचं असं आहे की हा विठ्ठल जो आहे तो अनादी काळापासून तुमच्या माझ्यासाठी तिथं उभा आहे आणि हे त्या विठ्ठलाचं तिथं उभं असणं जे की नाही या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं त्याच्या अवताराचं महत्त्वाचं प्रयोजन जे ना त्याच्यावर आपण चर्चा एकदा निश्चितपणे या ठिकाणी करायला पाहिजे. तर ते गंमत अशी आहे, म्हणजे प्रयोजन आपण जर पाहिलं तर युग 28 हा कशासाठी उभा आहे? हा भगवंत जो आहे दशावतारामध्ये हा नाही, भागवतामध्ये 24 अवतार आहेत त्याच्यातही तो नाही. आणि दशावताराचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनामध्ये विशेषतः गीतेमध्ये सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृत्या आणि धर्मसंस्थापनार्थाय. आता मला एक सांगा तुम्ही की परित्राणाय साधूंना, प्रभू रामचंद्र जे येतं तो राम असताना लक्ष्मण आणि राम हे विश्वामित्रासोबत गेले होते ताटिका वधाला. परित्राणाय साधूंना, कारण त्याचं कार्य व्यवस्थित चाललं पाहिजे, कारण ते लोक जे आहेत ना ते तुम्हाला मला जीवनाला जगायला तत्वज्ञान देतात. पण त्यांची सर्व प्रकारची विघ्न हरण करण्यासाठी क्षत्रियाचं कार्य होतं, तिथं मी येईल, मग ते कार्य झालं. दुसरं जे विनाशायचं दुष्कृत्य, त्याच याच्यामध्ये तिकडे रावणाचा वध असेल, इकडे कंसाचा वध असेल, असे दुष्ट मारले गेले. तिसरा धर्म संस्थापनार्थ आहे. याचा विचार जर आपण केला तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय, तिकडे पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप या मंडळीनं आपल्या धर्माला म्हणजे या देशाच्या संस्कृतीला आलेला तो धोका होता, तो ज्यावेळेस त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस काहीतरी 80 रुपये त्यांना मदत केली असली पाहिजे. स्वतः ज्ञानेश्वरांच्या सोबत जे संत मंडळ होतं
ते सुद्धा तशाच प्रकारचं होतं. समाजाला आधार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून. तर असं धर्म संस्थापनाकरता मी येतो. पण हे जर लोक आपण पाहिले तर याचं प्रमाण फार कमी आहे. 5 ते 7% लोक असे असतात. मग बाकीच्या सामान्य माणसाला त्याच्या एकंदर पावित्र्य राखण्याकरता चरित्राचं किंवा जीवनाचं उत्थान करण्याकरता काहीतरी अधिष्ठाता भगवंत असावा, आणि म्हणून या विठ्ठलाचं अवतरण झालं. म्हणून याच्याजवळ कुठल्या प्रकारचं शस्त्र नाही, शस्त्र याचा हात करकटेवर आहे, युगे 28 आहे, समचरण. म्हणजे आपण जर अशी पोझिशन पाहिली तर ही पोझिशन आपल्याला कशी दिसते माहिती का? ही इज टोटली रिलॅक्स. तो असं काही धावताना नाही, पळताना नाही. कारण तोच श्रीकृष्ण जो आहे तो तिकडे त्रिभंगी देऊळ आहे, पण हा इथे समचरण विटेवर उभा आहे, म्हणजे शांत आहे, आणि करकटेवर म्हणजे निवांत आहे. आणि तो शस्त्र नसल्यामुळे आणि त्याचा हात मागे पुढे नसल्यामुळे तो कोणाला आशीर्वादही देत नाही आणि कोणाकडून काही अपेक्षाही ठेवत नाही. आणि त्याचे डोळे जे येतं अर्धमलित, म्हणजे ते बंद येतं, ते उघडायचं कसं मात्र याची एक क्लुप्ती आहे. तर तुम्ही बोलले की बाबा विठ्ठल आशीर्वादही देत नाही, त्याचे डोळे बंद आहेत. पण मग इतक्या वारकऱ्यांचा त्याच्याकडे जी धाव असते ती कशासाठी? वारकऱ्याची धाव जी असते त्याचं एक वैशिष्ट्य आहे. कुठलाही वारकरी हा तिथे पंढरपूरच्या पांडुरंगाचं किंवा विठ्ठलाचं हे वैशिष्ट्य म्हणून तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक देवदेवताच्या दरबारामध्ये आपण जे जातो ते आपल्या मनामध्ये काहीतरी वांछित घेऊन जातो. आता तसा विचार जर आपण केला तर युगे 28 या भगवंताला तिष्ठत ठेवणारा जो पुंडलिक आहे तो कुठे आहे? की सर्व 28 युगे विटेवर उभा असलेला विठ्ठल तोपर्यंत तो आई वडिलांची सेवा आतमध्ये करतो घरामध्ये. आणि मग तो घरामध्ये सेवा करत असताना त्यांना येऊन बाहेर या भगवंताची भेट घेतली आणि काही मागितलं नाही. मग आद्य भक्त जो आहे त्यानंच काही मागितलं नाही. बाकी लोकांना काही मागायचा अधिकार आहे का? अजिबात कोणाला काही मागायचा अधिकार नाही. या परिवारामध्ये म्हणजे संप्रदायामध्ये मागण्याचा अधिकार नाही. मग हे लोक जातात कशाला? हा तुमचा प्रश्न महत्वाचा आहे. तर हे लोक ज्या करत जातात की आपण इकडे व्यवहारामध्ये यश होतो, कारण हा जो संप्रदाय आहे हा पूर्णपणे इहेवादी आहे. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्ही तुमचं काम कोणतंही सोडू नका. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे काय की तुम्ही तुमचं काम सोडून जाऊ नका. कर्मे इशू भजावा, आपल्या कर्मामध्ये देव पाहावा. मग इकडे व्यवहार झाल्यानंतर व्यवहाराचं वैशिष्ट्य कसं असं माहितीये का? की तुम्ही जाणते अजाणतेपणे काहीतरी गोष्टीचा रोष, द्वेष, मत्सर यांना तुम्ही इकडे मलिन होता. म्हणून तुम्ही पंढरपूरच्या पायाशी जावं, कडकडून त्या पायाला विठ्ठलाच्या पायाला मिठी मारावी आणि तिथं जाऊन फक्त काय सांगावं त्याला की मी आता पुन्हा व्यवहारामध्ये जाणार आहे. तिथे जाण्याचं, उभं राहण्याचं आणि माझा व्यवहार प्रामाणिकपणे करण्याचं सामर्थ्य मला दे. माझं कोणतेही दुःख कमी करू नको. ते कमी करण्याची शक्ती माझ्या मनगटात आणि युक्ती माझ्या बुद्धीमध्ये आहे. म्हणून या संप्रदायामध्ये मागणे अशा प्रकारचं काही नाही. म्हणून त्या देवाचा हात असा नाही, आशीर्वादाचा हात नाही. तो तुमचा आशीर्वाद वगैरे देण्यासाठी तिथे नाही. आता इतर देवतांचं दर्शन घ्यायचं तर ते खूप लांबून घ्यावं लागतं, अशी पद्धतच आहे साधारण बरोबर, सगळ्याच बरोबर. मंदिरांमध्ये. पण आपण जेव्हा पंढरपूरला जातो तेव्हा आपल्याला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवता येतं. नेमकं इतर देवता आणि विठ्ठल बरोबर. यांच्यामध्ये काही फरक किंवा त्याचं तत्वज्ञान किंवा बाकीचं जे आहे म- त्यात म- फरक काय आहे? महत्वाचा फरक आहे त्याच्यावर. पहिले आपण त्या देवतांचा किंवा त्या अशा प्रकारच्या आपल्या एकंदरच आपल्या भारताच्या भूमीमध्ये असलेल्या या देवतांचं ते तसं वर्गीकरण करायला लागतं, पण ते आपण त्याचं सायंटिफिक वर्गीकरण करू शकतो. त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या देवता आहेत. पहिली जी देवता आहे ती वीर देवता म्हणतात त्याला. त्या वीर देवतेचं वैशिष्ट्य कसं आहे की तिकडून सैन्य उभं आहे, इकडून सैन्य उभं आहे, त्यावेळेस तुम्हाला फार त्वेषानं हर हर महादेव, जय भवानी असं म्हणावं लागतं. म्हणजे तुम्हाला आतून एक वीरश्री संचार, ती या पंढरीच्या पांडुरंगाच्या काही विठ्ठलाच्या नावाने संचारणार नाही. कारण पुंडलिक वरदे म्हटल्यानंतर तुम्हाला एकदम पोळी कुचकरून जेवणच चालू करावं, लढाई तुम्ही चालू करू शकत नाही. म्हणजे पहिली देवता वीर देवता. दुसरी देवता जी आहे की नाही ती आपण जरी आज किती आधुनिक असलो तरी ती अभिचारक देवता एक आहे. काल भैरवाची इंदोरजवळ तुम्ही जर जाल ना, उज्जैन जवळ, तो काल भैरव तिचा प्रसादच दारूचा आहे आणि एक विशिष्ट संप्रदाय त्याच्या मागे आहे. तिसरी जी आहे ती भोग देवता. हा स्वतः विठ्ठल ज्याच्यापासून उगवला भक्तीचा कंद म्हणून. त्या गुजरातमध्ये तुम्ही जर गेले
तर 56 भोग त्या देवाला लागतात. बालाजीकडे तुम्ही गेले तर तुम्हाला त्या बालाजीसाठी त्यानं घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आपल्याला सगळं द्यावं लागतं. परंतु हा जो विठ्ठल आहे हा योग देवता आहे. म्हणून तुकाराम महाराजांकडे म्हणतात देव पाहावा या गेलो, देवाची हो, भूमी. तर देव करण्याची क्षमता या भगवंतामध्ये आहे. आणि ही जी क्षमता आहे ही क्षमता इतर कुठल्याही देवतेमध्ये तुम्हाला तशी सापडणार नाही. हे या देवाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, या देवतेचं म्हणजे विठ्ठलाचं. कानडाऊ विठ्ठल हे जे आहे हो. साधारण म्हणजे विठ्ठल कर्नाटकाकडून आला का किंवा दक्षिणेत त्याचं जास्त प्राबल्य आहे का त्या भक्तीचं वगैरे? कानडा हा उत्तरेत साधारण विठ्ठलाचं काही मंदिर आहेत का किंवा काही तितके भक्तीचं हे आहे का? पहिले आपण तो हा आपल्या कानडा विठ्ठलू कर्नाटकचा एक हे पाहूया. ऍक्च्युली कर्नाटकचा अर्थ आताच्या भाषावर प्रांतरचनेमध्ये कर्नाटक झाला याच्याशी काही संबंध नाही. हम्म, हम्म. कारण प्रतिष्ठानपूर उर्फ पैठण जे गाव आहे की नाही ते शालिवाहन राजाचं राज्य म्हणजे ते राजधानी होती होती बरोबर. त्या काळामध्ये. हं. आणि त्याची जी एकंदर कक्षा होती त्याची तेव्हा राज्याची व्याप्ती होती ती आजचा कर्नाटक आणि आंध्र या सगळ्यांना व्यापून होती. हं. आणि त्याचं पूर्ण जे आहे ना ते नाव त्यावेळेस आंध्र म्हणून होतं. आणि कानडाचा खरा अर्थ कसा होता माहिती आहे का की तुम्ही पहा समचरण, अर्धमृत नेत्र आणि हात असे. मग याची गुत्ती किंवा याचं रहस्य कसं उलगडलं पाहिजे म्हणून कानडाचा खरा अर्थ काय माहिती का दुर्बोध. अच्छा. साधारणतः सामान्य माणसाला समजणार नाही अशा प्रकारचा कानडा म्हणजे कानडी नाही, कानडा म्हणजे दुर्बोध, अतर्क्य, अगम्य अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून तो कानडा आहे. आणि हा कानडा जो आहे याला तुम्हाला तसं उघड करता येत नाही. म्हणून हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संताचे सांगाती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. हा भगवंत जो उभा राहिला आपण पाहतो अशा प्रकारचा शस्त्र न घेता. मग यांनी याचं स्वतःचं कार्य करत असताना जसं त्यावेळेस तुम्ही पहा स्वतः प्रभू रामचंद्र कुठपर्यंत गेले, लंकेपर्यंत गेले. भगवान श्रीकृष्णाचं आपण जर चरित्र पाहिलं तर त्यांनी जवळपास सगळा भारत हा पादाक्रांत केलेला आहे. म्हणजे तिकडे मथुरेमध्ये असतील, द्वारकेमध्ये असेल, इकडे कुरुक्षेत्रामध्ये असतील, तिकडे प्रागज्योतिषपुरामध्ये असतील, हा सगळा भारत त्यांनी पादाक्रांत केला. पण विठ्ठल तसा कुठे जात नाही. विठ्ठल त्याचं कार्य ज्यांच्याकडून करून घेतो ते संत. गजानन महाराज पोथीमध्ये त्याच्याकरता एक फार सुंदर अशा प्रकारची ओवी आहे. संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. आणि पसायदानात ते म्हणतात चला कल्पतरूची आरव चेतना चिंतामणीचे. तर आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्येच हा एक संप्रदाय तशा पद्धतीनं समाधान आणि आतून जी भरलेली अवस्था असते परिपूर्णती तशा प्रकारचा म्हणजे त्याला निवृत्त म्हणतो आपण. निवृत्तचा अर्थ रिटायर नाही, निवृत्त म्हणजे आतून भरल्यानंतर हे मला नको मी आहे त्या समाधानी अशा प्रकारची प्रवृत्ती जी आहे ते खऱ्या अर्थाने या ईश्वराचं तत्वज्ञान आहे. आणि ते संतांच्या प्रत्येक ग्रंथामध्ये सारखेपणानं आलेलं. फक्त त्यात बदल नामदेवरायांच्या काळातली भाषा, एकनाथांच्या काळातली भाषा, ज्ञानेश्वरांच्या काळातली भाषा, तुकारामांच्या काळात आणि तुकडोजींच्या काळातली याच्यामध्ये फक्त फरक पडला. पण ती भाषा जरी वेगळी होत असली तरी त्यातलं ओरिजिनल तत्व जे आहे ते सारखं आहे. ते कसं आहे समाधानाचं परिपूर्णतेचं. तर या दृष्टिकोनातून इतर ठिकाणी तुम्ही जर कुठे जाल तर तिथे तुम्हाला नवस सायास आणि या सगळ्या गोष्टी आहेत. आणि याच्यावर फक्त एक थोडासा प्रकाश मी असा टाकील की भागवताच्या दशम स्कंदामध्ये ज्यावेळेस भगवंताचा प्रादुर्भाव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा प्रादुर्भाव ज्यावेळेस म्हणजे हे होतं अवतरण त्यावेळेस त्याच्या आधी ते मायेला बोलवतात आणि तू अशी अशी व्यवस्था कर म्हणून सांगतात. आणि ती व्यवस्था करायला गेल्यानंतर ती सगळी व्यवस्था करते. मग आपण म्हणतो ते पहारेकरी झोपले वगैरे, ती मायेची व्यवस्था होती सगळी. त्यानंतर यमुनेतून पार करत असताना भगवंताचा पाय असा बाहेर लटकलेला आणि त्याला ती यमुना चढत जाते आणि ती स्पर्श करते. म्हणजे सर्व जीवजंतू जे येतं ते सुद्धा भगवंताचं त्या ठिकाणी दर्शन घेतात. तोच प्रकार गजानन महाराज पोथीमध्ये त्या याच्यामध्ये आहे. कंसे तरी मीच झालो, मधुमाशी मीच झालो वगैरे ते तोच प्रकार आहे. मग हा असा प्रकार केल्यानंतर त्यांनी मायेला जे वरदान दिलेलं आहे की तू माझं हे काम केल्यामुळे या भारताच्या भूमीमध्ये तू सर्वत्र लोकांच्या मनोकामना पूर्ण करशील. आता हे मनोकामना पूर्ण करण्याचे त्याच्यामुळे इतरत्र तुम्हाला विठ्ठलासारखा निवृत्तीपर तत्वज्ञान देणारा देवता किंवा भगवंत आणि संत तत्वज्ञान सापडणार नाही.
ते बाकी ठिकाणचं सर्व तत्वज्ञान जे आहे ते प्रवृत्तीपर आणि पूर्णपणे इहेवादी आहे. हा त्यातला महत्वाचा फरक आहे. त्यामुळे विठ्ठल सगळीकडे आहे. सगळीकडे आहे, पण तो तिकडे निवृत्तीपर नाही, हा, तो तिकडे प्रवृत्तीपर आहे. प्रवृत्तीपर. हा, श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये. आता एकादशी दर 15 दिवसांनी येते, बरोबर. पण असं म्हणतात किंवा आषाढी कार्तिकी भक्तजन येते. हा. म्हणजे पंढरपूरला जे आहेत वारकरी किंवा भक्त साधारण आषाढी एकादशीला आणि कार्तिक महिन्यातल्या एकादशीला ते तिथे मोठ्या संख्येने जातात. नेमकं आषाढी आणि कार्तिकीचं काय महत्व आहे? म्हणजे आषाढी कार्तिकीचं अतिशय महत्व या संप्रदायामध्येच नाही, तर तुम्ही जर कृषी संस्कृतीचा विचार केला त्याचा, तर आषाढी कार्तिकीच्या मधामध्ये आपल्या इकडचा खरीपाचा हंगाम असतो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. आणि या दोन एकादशी ज्या साजऱ्या करतात की नाही, ते मला असं वाटतं विठ्ठलाच्या मोठेपणापेक्षा वारकऱ्याच्या सामर्थ्याचं प्रतीक मला वाटतं. ते मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून. कशी गोष्ट आहे, देवशयनी एकादशी, आता देवाला झोपू घालणारी एकादशी, आता ही शक्यता आहे का? नाही. परंतु हे केव्हा होऊ शकतं माहिती आहे का? जेव्हा बापाला वाटतं की माझे मुलं कर्तबगार झाले, मग तो रिलॅक्स होऊ शकतो. जसं मी सांगितलं, योगी 28 कर्कटेवरी रिलॅक्स. मग या बापाला असं वाटतं की मी कर्तबगार आहे, पण मग आपण चुरू पाहावी. मग देवशैनीला हे सर्वजण जे चालले की नाही, हे आता गेल्यानंतर त्या भगवंताला झोपवतील आणि त्याला सांगतील की तुम्ही आता निवांत झोपा. आणि तिथून मग चातुर्मास सुरू होतो. अच्छा. चातुर्मासामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी नसतात. ज्या असतात त्या पाऊस जास्त असल्यामुळे त्या काळात झडी होत्या, त्या काळामुळे फक्त बैठ्या पोथ्या राहायच्या. त्या पोथ्यामध्ये पुराण वगैरे तत्वज्ञान सांगितलं जायचं, ऐकणारे लिमिटेड असायचे, संध्याकाळी वगैरे ती पोथी चालायची. पण त्या काळामध्ये हा तिथून भेटून आलेला, आतून परिपक्व झालेला किंवा मजबूत झालेला जो वारकरी होता, त्याला तसं पाहिलं समाज दृष्टिकोनातून व्हाईट कलर लोक फाटका म्हणतात. तसं फाटका नाही, तो दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असलेला व्यक्ती जो आहे तो परत येतो देवाला सांगून की मी आता पेरणी करून आलेलो आहे, आता तुम्ही निवांत झोपा, आम्हाला त्रास देऊ नका. तो घरी येतो, त्याची पूर्ण मशागत करतो, त्याचं पूर्ण कृषी धन जे आहे त्याची पूर्ण मशागत झाल्यानंतर, त्याची कापणी वगैरे झाल्यानंतर तो एकंदर अशा प्रकारचा कॉन्फिडन्स आला की आता ठीक आहे, माझा चरितार्थ चालतो. आणि मग तो बरोबर त्या आश्विन महिन्यामध्ये काकडा सुरू होतो. काकड्याच्या अभंगातून भगवंताला आळवणी सुरू होते की उठा, जागे व्हा. आणि ते झाल्यानंतर मग कार्तिकमध्ये प्रबोधिनी एकादशी येते. प्रबोधन करणे म्हणजे जागृत करणे. आषाढीला देवशनीला झोपवलेला देव जो असतो तो तिथे उठवतात आणि मग त्याला म्हणतात मी आता कर्तृत्वानं माझ्या घरामध्ये माझं जे काही शेतीतील धन असेल ते आणलेलं आहे, माझ्या परिवाराचा चरितार्थ चालवण्यास मी आता सक्षम झालेलो आहे. तुझ्या वाळवंटात येऊन तुझ्याशी 2 हात करायला, तुझ्यासमोर पोळ्या खेळायला मी तयार आहे, आता तुम्ही उठा. असं देवशैनी आणि या कार्तिक एकादशीचं महत्व आहे. बाकीच्या एकादशी आहेत त्याचं एकादशीचं वेगळं महत्व आहे, पण देवशैनी आणि हे जो पिरियड आहे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कृषीचा मूलभूत खरीप हंगामाचा. बरोबर. म्हणून आषाढी कार्तिकी भक्तजन येते, साधूजन येते. आणि मग जाऊन मग पुन्हा आपल्याला ते रिनोव्हेट करावं लागतं, कारण संतांच्या संगाती मनोमार्ग किती म्हटल्यानंतर संत तुम्हाला तसा मार्ग दाखवतात. म्हणजे जे संत मार्ग दाखवतात त्या मार्गाने जातात. संत तुम्हाला कधी निवृत्तीपर मार्ग दाखवतात, प्रवृत्ती दाखवत नाही. तुमचं हित जे ते ज्यातमध्ये असेल त्या गोष्टी करतात. जर संत मार्ग दाखवतात म्हटलं तुम्ही, तर संतांचं तत्वज्ञान किंवा संतांचं जे विचार आहेत ते अशा कुठल्या कुठल्या साधारण ग्रंथांमध्ये आलेले आहेत? आपण वारकरी संप्रदायाचा आणि एकंदर आराध्य देवता असलेल्या विठ्ठलाचा, पंढरपुराचा आणि एकंदर याचा जर विचार केला ना, तर मी अभ्यासपूर्वक एक ठामपणे गोष्ट सांगू शकतो. जगाच्या पाठीवर अनेक धर्मपंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत, परंतु तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून काळ बदलला तरी तत्वज्ञानाच्या सारखेपणाच्या दृष्टिकोनातून वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ संत जे आहेत त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत, संत साहित्य ज्याला म्हणतात, तितका विपुल, अनमोल आणि खरोखर मार्गदर्शक अशा प्रकारचा ठेवा जो आहे ना, तो जगात कुठल्याही धर्माजवळ नाही, मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि त्याचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या, याच्यामध्ये साधारणतः नामदेवराय हा पहिला टप्पा आहे.
नामदेवराय हा जो पहिला टप्पा आहे तिथपासून तर वंदनीय राजसंत तुकडोजी महाराज हा शेवटचा एक टप्पा त्याच्यामध्ये दिसतो. लोक निळोबापर्यंतच थांबतात, पण मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत त्याच्याकरता जातो हं. की तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, उभा विश्वाची या विटेवर हं, हं. सद्गुरू सर्वेश्वर विठ्ठल त्याच्या कृपेचाच विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता. अच्छा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ग्राम कृषी ही हं. संस्कृती महाराष्ट्राचं मूलभूत आहे आणि त्या संस्कृतीचं सर्व प्रकारे जतन करणे, संवर्धन करणे, त्याच्यामध्ये उन्नयन करणे या दृष्टिकोनातून तत्वज्ञान मांडत असताना ते ज्ञानेश्वरांनी वेगळ्या पद्धतीने उंचीचं मांडलं, ते तुकारामांनी स्वतःच्या अनुभवातून तुका म्हणे म्हणून सांगितलं, परंतु त्याचा अगदी सोपा जो भाग आहे तो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केला. म्हणून त्याच्याच कृपेचा विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता, म्हणून मी स्वतः ते तिथपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. आता या ग्रंथांमध्ये बदल कसा होतो ते पहा. नामदेवराय हे अतिशय भावनिक अशा प्रकारचे कवी होते. स्वतः नामदेवराय देवाच्या द्वारीच राहत होते. हं. म्हणून नामदेवरायाचे शब्द जे आहेत ना ते पूर्णपणे भक्ती मार्गामध्ये ओथंबलेले आहेत. म्हणून त्यांनी काय सांगितलं फक्त की अकल्प आयुष्य व्हावे तयाच्या कोळा माझी या सटा विष्णूच्या दासा. तुम्ही फक्त विष्णूचे दास झाले संपलं तुमचं काम. पण टप्पा बदलत चालतो. मग ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये वेगळ्या गोष्टी मागितल्या हं. की इतक्या नुसत्या भक्तीने जमत नाही, तुम्हाला तुमच्या अंतर्यामी असलेले वाईटपणा काढणं आहे, दुरित म्हणजे पाप दूर करणं आहे. मग ते ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी जी आहे ती वैश्विक तत्वज्ञान, ते एका समुदायापुरतं एका राष्ट्रापुरतं बोलत नाही. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाचे स्थिर किंवा आता विश्वात्मके देव, हे सर्व त्यांचं जे आहे ना वैश्विक, बिकॉज दोज आर द युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स फॉर ह्युमॅनिटी. हं, हं. आणि मग त्या टप्प्यावर त्यांनी सांगितल्यानंतर इकडे तुकाराम महाराज तुका म्हणे म्हणताना वैयक्तिक अनुभवामध्ये ज्ञानेश्वरी किंवा नामदेवाची भक्ती मी कशी जगून दाखवली त्याचा स्वतःचा अनुभव सांगतात, म्हणजे तुका म्हणे म्हणतात. म्हणून अभंग गाथा जी आहे ती तुम्हाला मला प्रापंचिकाला जे आपण व्यवहारामध्ये त्याच्यासाठी तो आदर्श आहे हं, हं. की जे सांगितलेलं आहे ते आजमावता येतं का, बरोबर. मानवी शक्तीच्या आत आहे का. हं. तर जे सांगितलेलं आहे ते मानवी शक्तीच्या आत आहे हे तुकाराम महाराजांनी दाखवलं. अच्छा. आणि मधला जो त्या प्रस्थानत्रयीमधला भाग जो आहे भागवत एकादश स्कंद, त्याचा फक्त मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आणि संत एकनाथांनी या महाराष्ट्राच्या भूमीवरच नव्हे तर एकंदरच ईश्वराच्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून, एकंदरच या साहित्याच्या दृष्टिकोनातून तो वेगळा अंग आहे. पुन्हा एक मराठी माणसाचं मान जगतामध्ये सदैव उंचला अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथाचं भाष्य किंवा ट्रान्सलेशन झालं, भाषांतर झालं, पण मग ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचं ट्रान्सलेशन का केलं, हं. भाषांतर का केलं, ही गोष्ट महत्वाची. भाष्य बरोबर. तर वेदांनी भगवंत सांगितला, हं. पण तो भगवंत सांगत असताना त्याच्यामध्ये निश्चितपणे काही ना काही उणीव आले असल्या पाहिजे. त्याच्यामुळे गुरु शिष्य संवादामध्ये, वेदांमध्ये, उपनिषदामध्ये भगवंताचं वर्णन वेगळ्या पद्धतीने आलं. मग ज्याला जसा अनुभव आला तसं त्याने भगवंत सांगितलं. हं, हं. म्हणून एके पाऊ देखिला, एके कानू देखिला, पाव पाला तो म्हणतो याच्यासारखा आहे तसा, असा त्यातला भाग झाला. पण स्वतः भगवंत ज्या सांगतात मी कसा आहे हं. त्यावेळेस त्याला एक वस्तुनिष्ठता येते. आणि श्रीमद भगवत गीता म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये हं. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र या ठिकाणी अर्जुनाच्या गोंधळलेपणावर त्याला गोंधळलेपणातून मुक्त करत असताना तत्वज्ञानाची पूर्ण बैठक जी आहे ती भीष्मपर्वामध्ये गीतेच्या स्वरूपामध्ये आहे. स्वतः भगवंताला मी कसा आहे, माझं प्राप्तव्य कसं होऊ शकतं, हं, हं. मी तुम्हाला कसं भेटू शकतो, आणि मी भेटत असताना तुमची माझ्यापर्यंत येण्याची, माझी तुमच्यापर्यंत येण्याची तीव्रता कशी आहे ही तिथं सांगितलेली आहे. आणि त्याचं रूपांतर केलं म्हणजे स्वतः भगवंत ज्या सांगतात की मी कसं आहे हं. याचं रूपांतर पहिलं या नेवास्याला त्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांना 18 पगड जातीसमोर, श्रमणाऱ्या कष्टणाऱ्या बहुजनांसमोर, सामान्य लोकांसमोर सांगितलं. म्हणजे त्या गीतेच्या तत्वज्ञानाचं हं. अतिशय सोपं भाष्य जे आहे ते तुमच्या माझ्यापर्यंत आलं. आणि ते कसं आबाल सुबोधे. आणि दुसरी उपकृतता संत एकनाथ महाराजांची, भागवतामध्ये भगवंताच्या अनेक लीला आहेत, पण स्वतः तो भगवंत जो आहे श्रीकृष्ण हं. हा त्यानं कुठेही स्वतःचं मोठेपण लपवलं नाही. हं.
त्यानं शिशुपालाला ते चक्र काढलं. हम्म. त्यानं स्वतःचा गीतेमध्ये तर सगळीकडे भगवान उवाचेच आहे. हम्म. हम्म. मग तो गवळ्याचा जरी पोरगा असला, हा. यदुकुलातला जरी असला, तरी त्यानं सगळा त्याचा आविर्भाव जो तो कसा होता, तो आविर्भाव भगवंत म्हणून होता. हम्म. म्हणून त्याच्या लीला ज्या आहेत त्या कर्तुम, अन्यथा कर्तुम किंवा अकर्तुम अशा राहू शकतात. हम्म. विठ्ठलाचं तसं नाही. हम्म. ह्या लीला सगळ्या ज्या येतात त्या तशा जरी असल्या तरी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही तुमच्या यादवांना का मारलं हे ज्यावेळेस उद्धवाला त्यांनी सांगितलं, हम्म. ती उद्धव गीता जी आहे ती एकादश स्कंद भागवत जी आहे ती संत एकनाथांनी तुमच्या माझ्यासाठी 18,000 ओव्यामध्ये रूपांतरित केली. साहित्याचा तो एक वेगळा हे आहे. म्हणजे या महाराष्ट्राच्या भूमीनं स्वतः भगवंत जे बोलले, हम्म. भगवंताच्या मुखारविंदातून ज्या गोष्टी आल्या त्याचं भाष्य सर्वांग सुंदर परिपूर्ण केलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावं लागेल की एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भागवताची हम्म. प्रशंसा काशीमध्ये त्या काळच्या पंडित लोकांनी केली होती आणि त्याची पालखी त्या काशीमध्ये काढण्यात आली होती. हम्म. इतका त्या ग्रंथाला महत्व आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ज्याच्यामध्ये विठ्ठल कुठेही नाही, हम्म. एकादश स्कंद भागवत ज्याच्यामध्ये पूर्ण भगवान श्रीकृष्णाच्या लीला आहेत, हम्म. म्हणजे कोणत्या की ज्ञानपूर्ण ज्या म्हणतात तशा प्रकारच्या लीलाचं वर्णन आहे. हम्म. आणि तुकाराम महाराजांचा अनुभव सिद्ध असा अभंग गाथा ही वारकरी संप्रदायाची त्रयी आहे. हम्म. तुकाराम महाराजांनी सगळ्या ठिकाणी त्यांच्या ग्रंथामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण केलेलं आहे, नाम हम्म. सांगितलेलं आहे, पण पहिल्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीत कुठेही विठ्ठल नाही. हम्म. मग ही वारकरी संप्रदायाच्या आपण ज्यांना फाटके म्हणतो, सामान्य म्हणतो, अनाडी म्हणतो किंवा अशा प्रकारचे अशिक्षित म्हणतो, त्या लोकांनी ती ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन स्वतःच्या जीवनाला उज्ज्वल करावं हे खरं नवल आहे. हे मग आता तुम्ही सांगितलं किंवा ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलाचं वर्णन कुठे नाही किंवा विठ्ठल हा शब्द पण नाही. विठ्ठल कुठे शब्द नाही. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये विठ्ठल अनेक पूर्णपणे ठिकाणी आहे. मग ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाल्याचे कळस नेमकं काय? भक्ती संप्रदायाला सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी आधार दिला तत्वाचा. हम्म. कारण कुठली गोष्ट जी असते, आपण पाया आणि याचा विचार केला तर आपण कुठली गोष्ट जी आता कन्स्ट्रक्शनच्या दृष्टिकोनातून पाहिलं त्याचं पहिले स्ट्रक्चर तयार करतो, हम्म. त्याची तात्विक गोष्ट असते आपल्याला, हम्म. आणि मग त्याला आपण एक 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 गोष्ट चढवत जातो, हम्म. आणि मग त्यात मॉडिफिकेशन सुद्धा असतं काळानुसार. हम्म. जसं तुकाराम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दया तोची धर्मू, धर्मू सुका गमू, सुखी पुरुषोत्तमू आहे ऐसा. पण तुकाराम महाराज तसं नाही म्हणत, त्यांचा धर्म वेगळा आहे. ते म्हणतात अनेक निर्दालन कंटकाचे. हम्म. म्हणजे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये काय म्हणतात की भूतांचे पालन हे जरी दयेचा धर्म असला तरी निर्दालन कंटकाचं करता आलं पाहिजे. तुमच्या लक्षात आला फरक? हम्म. म्हणजे ज्ञानदेव रचला पाया जे त्या एकंदर भगवंत स्वरूप असलेल्या विठ्ठलाला हम्म. नामदेवाने आणि ज्ञानेश्वरांनी जे सखा हम्म. मित्र किंवा तुम्हाला संकटकाळी तुमच्याजवळ उभा असलेला अशा प्रकारचा एक जिवलक सखा असा हम्म. उभा जो केला की नाही, त्याची एकंदर त्या भक्तीची आणि त्याच्या एकंदर उन्नयनाची पायरी जी आहे ती मग एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, यांनी ती वाढवत नाही. आणि मग त्यांनी स्वतःचा स्वानुभव त्या ठिकाणी मांडला. कारण मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला काय 3 ते 5% लोकांसाठी असेल, पण सामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही गुजगोष्टी सांगायसाठी कोणतरी पाहिजे असतं. तो गुजगोष्टी सांगण्याकरता विठ्ठल आहे. म्हणून जनी संगे दळण कांडण करतो, हम्म. चोखोबाचे ढोरं वाहतो, ह्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, कबीराचे शेले विणतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत हे ईश्वराचं कार्य थोडी आहे. आणि एक त्यातला महत्त्वाचा धागा जो आहे तो आपण जर वैचारिकदृष्ट्या जर पाहिला तर सर्व संप्रदायामध्ये, सर्व धर्मामध्ये गुरु करावा असं आहे, हम्म. पण संप्रदायामध्ये गुरु करत नाही. अच्छा. गुरु करत नाही असं असलं तरी प्रत्येक संतांना स्वतःचा गुरु सांगितला. हम्म. एका जनार्दनी शिवाय एकनाथ महाराज काही बोलत नाहीत. निवृत्ती दास स्वतःला ज्ञानेश्वर महाराज म्हणून घेतात. हम्म. तुकाराम महाराजांनी स्वप्नातही दृष्टांत सांगितला चैतन्य परिवाराचा, बरोबर आहे. नामदेव तर ते विसोबा खेचरण वगैरे ती परंपराच होती त्यांची. पण आताच्या काळामध्ये गुरु नाही म्हणतात. मग गुरु नाही, मग गुरुच्या ठिकाणी जाऊन त्याच्या पायावर आपण डोकं ठेवून त्याला हम्म. गुरुस्थानी मानावं, अशा प्रकारे सुद्धा हे दैवत. अच्छा. म्हणजे अशा प्रकारे या दैवताचं हे ग्रंथाच्या दृष्टिकोनातून, साहित्याच्या दृष्टिकोनातून, तत्वाच्या दृष्टिकोनातून आणि सामान्य लोकांचा तुम्ही असं म्हणता की हितकर्ता, त्याला आपण असं म्हणतो की कोणाजवळ तरी जाऊन सांगावं, हम्म. कोणाजवळ तरी जाऊन रडावं, हम्म. आपलं दुःख बोलायला सांगा, सुख दुःखाचं तुकाराम महाराज अभंगच आहे, तर कोणाला तरी सांगायला पाहिजे आपल्याला. तसा हा सखा
आणि मित्र म्हणून सगळ्याशी वागणार आहे, असा देव आहे, असा भगवंत आहे. वारीच्या निमित्ताने खरं तुमच्याशी संवाद साधताना खूप व्यापक विषय आहे, पण इतक्या कमी वेळात ते होईल असं नाही. पण थोडंसं वैयक्तिक बोलतो आता तुमच्याशी. नाही, वारीचा एक विषय तुम्ही काढला, त्याच्याबद्दल मला 1 मिनिट फक्त त्यात सांगणं आवश्यक आहे. वारी हा जो विषय आहे, अर्थात मला त्यात 1-2 दिवसानंतर माझं त्याच्याबद्दल एक आहे व्याख्यान. पण वारी हा विषय सार्वत्रिक सर्वांनी समजून घेणं आवश्यक आहे. 1-2 मिनिटात त्याची कमेंट मी तुम्हाला सांगतो. दिंडी आणि वारीमध्ये फार फरक आहे. हम्म, 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 हम्म. दिंडी जी असते त्याच्यामध्ये निश्चितपणे ईश्वर, त्याचा मुखवटा किंवा त्याचं काही पादुका असं अशाला बाजू. हम्म. दिंड्या प्रत्येक जातात, वैयक्तिक सुद्धा कोणी झेंडा घेऊन जाऊ शकतो. हम्म. पण पालखी किंवा वारी जी असते, त्या वारीमध्ये जाणाऱ्या पालख्या ज्या असतात, आपण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाहिली, तुकाराम महाराजांची पालखी हम्म. पाहिली, आपल्या गावावरून जाते ती, आपण मुक्ताईची पालखी पाहिली. पालखी बरोबर. तर पालखीमध्ये त्या संताचं, त्या तिथल्या अधिष्ठात्या एखाद्या ईश्वराचं किंवा देवतेचं काहीतरी असा मुखोटा किंवा एखादं काहीतरी पादुका वगैरे निश्चितपणे हा, असतात, साधारणतः संतांचे असतात. तर याचं एक सूत्र आहे. आपण सर्वजण हौसेगौशानं तिकडे जातो, ते आपल्या आपल्या सोयीने जातो. आपल्याला त्या मला इतकं या गावापासून त्या गावापर्यंत जाता आलं, ही आपली एक स्वतःच्या मनाची एक समजूत असते, समाधान असतं. अर्थात ते चांगलंच आहे. त्या लोकांचा, बाकीच्यांचा जो एक आहे तो पावित्र्याचा काही ना काही अंश आपल्यामध्ये येतो. पण त्याच्या मागचं एक सूत्र असं आहे की जी त्रिपुटी आहे, ज्ञाता ज्ञेय ज्ञान. तर हा सामान्य वारकरी जो आहे तो कोणत्या भावनेचा, तो लक्षात घ्या. या सर्वांचं साध्य किंवा या सर्वांचं ज्ञेय जे आहे तो पंढरीच्या पांडुरंगाचे किंवा विठ्ठलाचे पाय आहेत. मग तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सूत्रानुसार संताचे सांगाती मनोमार्गे गती. हम्म, हम्म. म्हणून संताचा म्हणजे जो ज्ञानाचा कुंभ आहे हम्म. त्याला सोबत घेऊन, म्हणजे ज्ञानासाठी ज्ञानाचा कुंभ घेऊन ज्ञाता म्हणजे वारकरी हम्म. हा पंढरपूरला जात असतो. अच्छा. हे त्याचं सूत्र आहे. ते असेच जात नाहीत, आपण तसेच जातो, ते तसे जात नाहीत. त्यांचं म्हणून जाताना कीर्तन, प्रवचन, जय जय रामकृष्ण हरी, हे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग ते सारखे चालू असतात. आपण त्यांना जात नाही. हा फरक आहे. ते शुद्धता सातत्याने सुरू असते. आता दिंडीमध्ये कुठलं अधिष्ठान नसतं किंवा कुठल्या देवतेच्या किंवा महाराजांच्या पादुका नसतात, पण त्या नसल्या तरी पालखीमध्ये- चालतात त्या, समजा. नसल्या तरी चालतात. पण दिंडी लहान का? म्हणजे त्यात वारकऱ्यांची संख्या कमी असू शकते का? नाही, ती ही वारी जी जाते पंढरपूरची, हा. त्याचं वैशिष्ट्य हे आहे. आणि म्हणून मग तुम्ही पहा की आता जर तुम्ही आळंदीच्या याचं जर पाहिलं, तर कोणी सांगते की आमच्या त्या रथाच्या मागे आमचा पालखी क्रमांक 232 आहे. याचा अर्थ काय? दिंडी की क्रमांक. त्या दिंडी क्रमांक म्हणजे त्या दिंड्या आमच्या त्याच्या मागे आल्या. हा हा हा. पण आमचा मूळ चेहरा कोणता आहे, पादुका कोणत्या आहेत? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज महाराज. पुढे, त्याच्या मागे आम्ही, आमच्या दिंड्या त्याच्या मागे आहेत. अच्छा. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे छोटे छोटे ओहळ जे येतं हा हा. त्याचा गंगोग बनवून तो भगवंताच्या पायाशी जातो, असं आहे. आता या आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुमच्याशी बोलताना थोडंसं वैयक्तिक तुमच्याविषयी विचारावंसं वाटतं की डॉक्टर विकास बाहेकर नेत्रतज्ञ म्हणून प्रसिद्ध आहात. म्हणजे तुमची वैद्यकीय सेवा, तुम्ही कीर्तनकार आहात, प्रवचनकार आहात. मग नेमकं या दोन्ही गोष्टीचा समन्वय किंवा ही कीर्तनाची परंपरा तुम्हाला, म्हणजे आता दोन्ही तिन्ही प्रश्न साधारण मी एकत्रच घेतोय. बरोबर. तुम्ही प्रवचन पण करता आणि कीर्तन पण करता आणि सोबतच तुमची वैद्यकीय सेवा, म्हणजे तुमचा वैद्यकीय सेवेचा जो मी व्यवसाय म्हणेल की तो निश्चितच खूप छान किंवा चांगल्या पद्धतीने आहे. पण मग तुम्हाला इकडे वळावंसं का वाटलं, किंवा याच्या मागे काही तुमची भूमिका किंवा तुम्हाला याच्या आधीची काही काय म्हणता येईल त्याला परंपरा आहे का, हे जाणून घेण्यासाठी पण मला थोडंसं आवडेल. निश्चित परंपरा आहे त्याच्या मागे. मला पहिल्यापासून फक्त वाचनाची आवड होती. आणि आमचे आजोबा, आईचे वडील, हरिभक्त परायण वैकुंठवासी साहेबराव बापू काळे महाराज हे अतिशय जुन्या काळातले श्रेष्ठ अशा प्रकारचे कीर्तनकार होते. ते म्हणजे किसन महाराज साखरे, वासुदेव महाराज आणि पुरुषोत्तम महाराज शेगावचे यांचे मित्र होते. आणि मी नागपूरला मेडिकलला असताना ज्यावेळेस आम्ही भेटायला यायचो त्यांना चातुर्मासामध्ये, कुठे दिवाळीच्या दरम्यान इकडे तिकडे, तर त्या दरम्यान महाराज मला म्हणायचे, म्हणजे 82-84ची गोष्ट, की तू हे धोतर घेऊन जा, हे शर्ट घेऊन जा, फेटा घेऊन जा. मला वाटतं मी डॉक्टर माणूस आहे, डॉक्टर म्हणून आलो, मला याचं काय काम येणार आहे. पण तू संत द्रष्टे असतात. या माझ्या वाचनाच्या आवडीने आणि मग हळूहळू मला त्या
भजनामध्ये हार्मोनियम याची आवड निर्माण झाली आणि मला तसे सवंगडी सापडल्यामुळे आम्ही भजन करायचो आणि भजनातून एका दिवशी आम्हाला कीर्तनात उभं राहण्याचा योग आला आणि माझे आजोबा हयात असताना मी त्यांच्यासोबत जवळपास 8-9 वर्ष कीर्तन केले. म्हणजे सप्त्यामध्ये अच्छा. त्यांचं माझं कीर्तन असायचं आणि मग त्या दृष्टिकोनातून मी विचार केला की आपण वैद्यकीय सेवा करत असताना हे जर करतो हं. तर आपल्या बोलण्याला काहीतरी वस्तुनिष्ठता असावी. मी असं म्हणत नाही की बाकी लोक वस्तुनिष्ठ बोलत नाहीत, हं, हं. परंतु आपण काहीतरी त्यातल्या त्यात वस्तुनिष्ठ बोलावं की ज्याला काहीतरी आधार असावा. म्हणून मी त्या अनुषंगानं एक अभ्यास सुरू केला, गोल ओरिएंटेड स्टडी. हं, हं. मग मी मराठी, इतिहास, तत्वज्ञान या 3 विषयामध्ये एम ए केलं. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये त्याच्याकरताच पीएचडी केली मनाचा विषय घेऊन आणि नंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या याच्यामध्ये त्यांची ग्रामगीताचार्य ही पदवी प्राप्त केली. पण याच्यामागे माझ्या या एकंदर व्यवसाय दृष्टिकोनातून ते नाही, परंतु ज्या समाजामध्ये आपण जाऊन बोलतो त्यांच्यासाठी आपण काहीतरी आपल्या मनाचं सांगितल्यापेक्षा हं, हं. संतांनी जे सांगितलं ते सांगावं, ती प्युरिटी त्याच्यामध्ये ठेवावी आणि त्या दृष्टिकोनातून मी तो अभ्यास केला आणि ते मांडत गेलो. लोकांना ते आवडत गेलं. त्यात लोकांना किती बदल झाला स्थितीनं तर हे मला माहीत नाही, परंतु ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्या 4 बोटं आपल्याकडे असतात. हं, मग हं. सातत्यानं ते सांगत असताना त्या गोष्टीनं मला स्वतःमध्ये बदल करण्याचा फार चांगल्या प्रकारची संधी मिळाली आणि मी स्वतःला ऑब्झर्व करू शकलो आणि मग क्षणाक्षणाला कणाकणाला काहीतरी स्थितीनं तर मला माझ्यामध्ये जाणवलं आणि त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे आय हॅव बिकम कन्सिडरेट. हं. काहीतरी गोष्टी मी कन्सिडर करायला सुरुवात केली. नाही तर मग आमचा व्यवसाय जो आहे त्याबद्दल मी जास्त बोलत नाही. पण मी त्यातल्यात भाग्यवान असं आहे, मी ऑप्थॉलॉजिस्ट आहे. हं. ऑप्थॉलॉजिस्टचे जे क्लायंट असतात त्याला मी पेशंट म्हणतच नाही खरं म्हणजे. हं. त्याला थोडासा खोकला आला तर तिकडे दुरुस्त करून ये, मग मी तुला ऑपरेट करतो. आणि आजच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे 2 तासाच्या वर पेशंट ठेवायचं काम पडत नाही. अच्छा. म्हणून दिवसभर आपला दवाखाना, ते प्राध्यापकी सुद्धा माझी मी जी केली ती, त्याच्यानंतर पेशंट्स, ऑपरेशन हे सगळं करत असताना 4, 5, 6 वाजता मी रिलॅक्स होतो. आणि माझे पेशंट जे असतात ते आमच्या टेक्निकल भाषेमध्ये त्याला कोल्ड केसेस म्हणतात. मग कोणाला काही अडचण वाटली तर उद्या येऊ शकतो. हं, हं. देर इज नो इमर्जन्सी ॲज सच. त्याच्यामुळे मला इकडे व्यवसायामध्ये तशा प्रकारचं कुठल्या प्रकारची अडचण नाही आली. नो डाऊट परिवारानं त्याच्यामध्ये मला फार चांगल्या प्रकारे साथ दिला आणि माझं एक ब्रीथ जे आहे त्याच्यामागे, की व्यवसायामध्ये आपण केलेल्या म्हणजे अचीव्ह केलेल्या स्किल्स आणि बौद्धिक क्षमतेच्या भरोश्यावर जे आपल्याला मिळालं त्यात जर समाधानी आहे, हं. तर आपल्याला समाधान देणारा जो आहे हं, हं. त्याच्या नावाची ग्वाही देत आणि द्वाही मिरवत आपण समाजापर्यंत गेलं पाहिजे की नाही, जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. म्हणजे तुमची ईर्ष्या, द्वेष हा जो सारखेपणानं चाललेला तुमचा जो स्पर्धा आहे, यातून तुम्ही निश्चितपणे मोकळे होऊ शकता. स्वतःचे छंद, स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा वेगळा एक स्वरूप जे म्हणतो आपण, आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. अशा प्रकारची एक दृष्टी मला जी जाणवली ती मी सर्वांना पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून या कीर्तनाच्या माध्यमाचा उपयोग करून घेतला. म्हणजे तुम्हाला तुमच्या आजोबांकडून हा वारसा आईच्या वडिलांकडून. निश्चितच मिळाला आणि खूप छान पद्धतीने मीही अनेकदा तुमच्या कीर्तनांना होतो. रुग्णांची रुग्णांमध्ये जो साधारण दृष्टीदोष असतो तो काढताना समाजाचाही दृष्टिकोन बदलवण्याचं काम सातत्याने तुम्ही निश्चितच करता. ही खूपच मोठी अशी गोष्ट आहे. रसिक कट्ट्यावरचा हा संवाद आपण या ठिकाणी संपवताना आपण काय संदेश द्याल? माणसाने अतिशय अथक परिश्रमानं कणाकणात ज्ञान ग्रहण करावं, स्वतःमध्ये कौशल्य विकसित करावेत आणि ते कौशल्य विकसित करून आपल्या स्वतःच्या व्यवहार्य जीवनामध्ये तटस्थपणे सर्व प्रकारच्या काही गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यामध्ये पावित्र्य, नैतिकता ठेवावी, त्याचा उपभोगही घ्यावा. परंतु याच्यामध्ये आपल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या, हा संदेश लक्षात ठेवून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, हा तुकारामाचा संदेश लक्षात ठेवावा. आणि त्याकरता गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हा एक त्यातला महत्त्वाचा म्हणजे टेक्निकल किंवा सायंटिफिक अशा प्रकारचा तत्वाचा भाग आहे. आणि शेवटची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपल्या स्वतःच आपण किती भरत बसलो आणि आपण किती मोठे असलो आपल्या उंबरठ्याच्या आत, त्याची किंमत नाही. ज्ञानेश्वरांनी जसं उंबरठा ओरडल्यानंतरच ते विश्व घर म्हणू शकले, तसं आपल्या उंबरठ्याच्या वर आपण जे करतो त्याचं कर्तृत्व निर्माण होतं. एक बार वक्त से लम्हा गिला कही वहा दास्ता मिली लम्हा कही नाही. मी डॉक्टर म्हणून किती मोठा असलो, किती मोठा झालो असलो तरी डॉक्टरच राहिलो असतो. पण डॉक्टर म्हणून मला रिकग्नेशन मिळत असताना त्याच्यापेक्षा या
कीर्तनकार, प्रवचनकार किंवा संत साहित्याचे अभ्यासक म्हणून मला जे लोकांसमोर बोलता आलं, जे त्यांच्या काही गोष्टी अंतर्गत असलेल्या अडचणी सोडवता आल्या, त्याचं समाधान मला जास्त आहे. कारण भौतिकतेनं डोळा दुरुस्त करणं आणि तो तसाही निसर्गता दुरुस्त होणं हे त्याच्या मागला कार्यभाग आहे. कारण सायन्स हॅज बिकम व्हेरी ऍडव्हान्स. स्टील तुम्हाला स्वतःला समजून घेणं आणि ते समजल्यानंतर दुसऱ्याला तसं समजून सांगणं, याचं जे स्किल मला ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या या संत साहित्यातून मिळालं, त्या दृष्टीतून मी स्वतःला बरं भाग्यवान समजतो. आणि मला असं वाटते की प्रत्येकानं हा एक संदेश लक्षात ठेवावा की आपण निश्चितपणे काहीतरी असं अचिव्हमेंट करावं. आणि मी सांगितलं की प्रपंच जो आहे तो सोडून नाही चालत त्याच्यात. कारण हा एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये, मला बरेच लोक म्हणतात तुमचं आता वय 62 वर्ष झालं, तुम्ही दवाखान्यात का बसता, तुम्ही सारखं का फिरत नाही. त्याचं उत्तर लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी जर बाहेर फिरलो आणि काही कारणामुळे समजा माझ्या प्रपंचाची समजा ही वाताहत झाली, तर लोक माझ्या आध्यात्मिक विचारधारेवर बोट ठेवतील. गेले बाहेर, झाले मोकाट, इकडचं हुकलं असं म्हणते. म्हणून आपला प्रपंच सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून आपण ते निश्चित करावं. कारण आपल्या गरजा हळूहळू कमीच होतात, परंतु हा सांभाळल्यानंतर प्रपंचानंतर अध्यात्म याच्याकरता करावं की अध्यात्मामध्ये तुम्ही ज्या गोष्टी शिकता ते शांतता, संयम, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रपंचामध्ये वापराव्या लागत असतात. आणि इकडे त्या वापरल्या म्हणजे तुम्हाला तो समतोल साधला जातो. म्हणून माणसाला निश्चितपणे प्रपंच हा निश्चितपणे श्रेष्ठ आणि पावित्र्यानं सांभाळावा, संसार सांभाळावा. संसार आणि प्रपंचात फरक आहे. आणि त्याच्या पलीकडे हा परमार्थ किंवा अध्यात्म जे ते ईश्वराची अनुसंधानाचं ते निश्चितपणे केलं पाहिजे. आणि आपल्या अंतर्गत तसा शोध घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. डॉक्टर साहेब, खूप खूप धन्यवाद. रसिक कट्ट्यासाठी आपण वेळ दिला, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना नमस्कार.